नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 30 मार्च अक्षय तृतीया. सोने नाही तर सोन्यापेक्षा मूल्यवान ही एक वस्तू जी आहे तर ती घरात आणायची आहे. चौबाजूने घरात पैशाचा ओघ येईल, कितीही अडचण असेल तर ती दूर होईल. त्यासाठी आवर्जून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये जी आहे तर ती आणायची आहे. तर अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो. तर अक्षय तृतीयाला आपल्याला आवर्जून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये आवर्जून आणायच्या आहे. तर ह्या वस्तू घरात आणल्याने आपल्या घराची प्रगती होईल, कितीही अनेक अडचणी असेल तर त्या दूर होतील. तर हा दिवस 4 प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना अन्नाचा नैवेद्य दाखवावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन आपल्याला करायचे आहे. आपल्याला गहू ठेवायचे आहे. या दिवशी पितरांना आपल्याला उदक भूम दान करायचं आहे. पंत्रवाळीवर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला म्हणजे आपल्याला ते गडवा असतो, घट आहे तर तो ठेवायचा आहे. त्यात गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याचे पानं आपल्याला टाकायचे आहे. दक्षिणा टाकायचे आहे. पाणी घालायचे आहे. घटात सूत्राने आपल्याला जे आहे लासूत्र ते बांधायचं आहे किंवा ते असतं बघा, वेष्टन करायचं आहे. घटाची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. ब्राह्मणास दान द्यायचे आहे. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप, पुण्यकर्म अक्षय पटीने पुण्य मिळतं. अक्षय तृतीया ही शुभतिथी पितृतिथी देखील आहे. पितरांचे ऋण फेडण्यास हा दिवस आहे. या दिवशी गंगा स्नान, यज्ञ, होम, हवन आपल्याला करायचं आहे. आपल्याला भूमिमातेची देखील पूजा करायची आहे. अशा आपल्याला या दिवशी सर्व कामे जी आहे तर अक्षय तृतीयाला आवर्जून करायचे आहे. हे केल्याने आपले जे काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला कोणतेही ज्या अडचणी आहेत त्याला सामोरे जावे लागत नाही. त्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहे. तर बघा, उद्या 3.5 मुहूर्तापैकी हा 4था मुहूर्त जो आहे तर हा 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तर आपल्याला या मुहूर्तावर सोने नाही खरेदी करणं जमलं तर आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घरात आणायची आहे. तर ती वस्तू म्हणजे कोणती? कमळाचं बी. तर हे बी आपल्याला कुठे मिळेल? तर हे बी आपल्याला जे फुलभंडार आहे तिथे सहजपणे आपल्याला मिळेल. सकाळी स्नान वगैरे करून आपण हे जिथे फुलभंडार आहे तिथे जाऊन हे कमळाचं बी आणायचं आहे. बी आणल्यानंतर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्या अगोदर देवपूजा वगैरे आटपून घ्यायचं आहे. देवघराची आपल्याला व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्यायची आहे. देव स्वच्छ करायचे आहे. तुपाचा, तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर हे आपल्याला पंचगव्य किंवा आपल्याला गंगाजलाने स्वच्छ बी धुवून घ्यायचं आहे. एक डिश घ्यायची आहे. डिशमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हळदी कुंकू मिक्स करून स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावर तांदूळ ठेवून, लाल वस्त्र ठेवून आपल्याला हे बी आहे तर त्या डिशमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला तुळशीची वाळलेली काडी घ्यायची आहे आणि 5 मिरे घ्यायचे आहे. तर मिरे हे कशासाठी? तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती येऊ नये किंवा वाईट कुणाची नजर लागू नये त्यासाठी ठेवायचं आहे. भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची वाळलेली काडी आणि हे बी आणि आपल्याला 5 मिरे हे त्यामध्ये ठेवायचे आहे. मिरे देखील आपल्याला चांगले घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे त्या डिशमध्ये ह्या सर्व वस्तू ठेवायच्या आहे. आपण सकाळी देवपूजा केल्यामुळे आपल्या देवघरामध्ये दिवा, उदबत्ती, अगरबत्ती, धूपबत्ती चालू असेल तर हे आपल्याला वस्त्र आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. हातामध्ये घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थांचे एक माळ जप करायचा आहे. श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. हे झाल्यानंतर हे आपण जे लाल कपड्यामध्ये ह्या वस्तू ठेवलेल्या आहे, हातामध्ये उजव्या हातामध्ये घेतलेल्या आहे, त्या परत डिशमध्ये ठेवून आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ही डिश ठेवायची आहे आणि ही डिश माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यानंतर ही दिवसभर तिथेच ठेवायची आहे. फक्त दिवा विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेला दिवाबत्ती वगैरे केल्यानंतर ही पोटलीला आपल्याला धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ओवाळून घेतल्यानंतर ही पोटली आपल्याला दरवाजाच्या आतल्या साईडनी बांधून घ्यायची आहे. हा मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने आपल्याला बांधायची आहे. अशी ही पोटली आपण बांधल्याने कधी घरामध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती येणार नाही. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. धनधान्याची कमतरता भासणार नाही.
तो बाजूने पैसा येईल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू ही पोटली जी आहे तर ती घरात बांधायची आहे. प्रत्येकाने सोने खरेदी करणं जमलं नाही. सोनं हे आता खूप महाग झालेलं आहे. तुम्ही फक्त कमळाची बी किंवा हळद, पिवळ्या वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्या तरी चालेल. आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमतरता भासणार नाही. त्यासाठी हा उपाय देखील तुम्ही करायचा आहे. अक्षय तृतीया ही 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही ह्या मुहूर्तावर ही वस्तू घरामध्ये आणून नक्की तुम्ही ही पोटली बांधायची आहे. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करा. उद्या अक्षय तृतीया आहे. तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल, नवीन बिझनेस, जागा खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या शुभ मुहूर्तावर कोणत्याही मुहूर्त न बघता तुम्ही उद्घाटन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली बांधून आपल्या घरामध्ये बांधायची आहे. सोने नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.